नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा शेतामध्ये आलो आहे. शेतामधील वातावरण तुम्हाला दाखवतो. हा आहे ऊस बघा, आणि पावसाचं वातावरण पण आहे, हे बघू शकता. अशा प्रकारे ऊस आहे आपला. कसा आहे ऊस बघा, 265 व्हरायटीचा ऊस आहे अशा प्रकारे. आणि ऊसाला खत वगैरे टाकलेलं आहे आत्ताच मी, आणि ऊसाला पाणी चालू केलं आहे. जून महिन्यातील वातावरण आहे बघा हे अशा प्रकारे. होऊ शकता तुम्ही ऊस. हे बघा, ऊस आता कांडीला लागला आहे, कांडी धरली आहे ऊसाने. आणि 4 महिन्याचा ऊस आहे बघा हा. अशा प्रकारे ऊस आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आत्ताच ऊसाला खत घातलं आहे आपण, ऊसाला पाणी चालू आहे. अशा प्रकारे ऊस आहे बघा. पूर्ण हिरवगार आहे हे बघा. वाढ पण खूप छान झालेली आहे ऊसाची. आणि आता पावसाचं वातावरण आहे जून महिन्यामधलं, तर पावसानंतर ऊसाचा कलर आणखीन छान होतो. अशा प्रकारे ऊस आहे बघा. आणि ऊसाला कांडी पण भरपूर लागलेली आहे, छानपैकी कांडे आलेले आहेत. ऊसाची वाढ पण खूप छान झालेली आहे. हे बघा ऊसाचा प्लॉट. अशा प्रकारे ऊसाचा प्लॉट आहे आपला, बघू शकता तुम्ही. आणि वातावरण बघा, अशा प्रकारे पावसाचं वातावरण आहे. जून महिना संपला तरी यावर्षी पाऊस नाही झाला, त्यामुळे ऊसाला पाणी देत आहे. 4 महिन्याचा ऊस आहे दादा आहे. आणि हे पहा, वातावरण ढगाळ आहे, सर्वत्र पावसाचं येण्याची शक्यता आहे. पाहू शकता तुम्ही प्लॉट. अशा प्रकारे ऊस आहे बघा, हिरवागार. आणि ऊस शेती शेतकऱ्याला परवडेल अशी असते. 265 व्हरायटीचा ऊस आहे हा. 4 महिने झाले या ऊसाला लागवड करून. फेब्रुवारीमध्ये लागवड केलेली आहे बघा या ऊसाची. हे बघा, संपूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला ऊसाचा. अशा प्रकारे आहे ऊस. या अगोदर तुम्हाला व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेस 2 महिन्याचा ऊस होता. आता हा 4 महिन्याचा ऊस झालेला आहे. आणि अशा प्रकारे ऊस आहे बघा. कुणाकुणाकडे आहे ऊस नक्की कमेंटमध्ये सांगा. ऊसाची खत व्यवस्थापन झालेली आहे, आणि पाणी व्यवस्थापन पण वेळेवर असल्यामुळे ऊसाचा कलर खूप छान राहतो. आणि ऊस हे मुख्य पीक आहे बघा शेतकऱ्यांसाठी. हे पाणी चालू आहे ऊसामध्ये पाईपलाईनीने. हे आपलं पाण्याचं बोरचं पाणी आहे. बघा इकडं रस्ता आहे, आणि ऊस म्हणलं तर रस्ता लागतोच शेतकऱ्याला. रस्त्याशिवाय ऊसाचं कारखान्यात जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात. अशा प्रकारे ढगाळ वातावरण असल्यामुळे अंधार पडलेला आहे. आणि हे पहा, खूप असं पाऊस येण्याची शक्यता आहे.
तर शेतकरी बांधवांनो आणि यूट्यूब फॅमिली, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच नवीन व्हिडिओ घेऊन येईन पुढच्या वेळेस. व्हिडिओ बघायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.